गरजांना सगळ्यांना एकत्र ठेवून त्यांची जेवणाची चहा पाण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो आणि जसं पाणी वाढेल तशी तशी वस्तीतले आपण लोक जवळजवळ आपण 40 छावण्या आपण तयार केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने त्यांचे जनावर देखील असतात. त्या जनावरांना देखील राहण्याची आपण छावण्या बांधलेल्या असतात. त्यांची चाराची व्यवस्था केलेली आहे. महापालिकेच्या वतीनं चांगली पद्धतीची सोय करण्यात येते. हे करत असता तुम्ही तुमच्या कारकिर्दीत तेवढा मोठा अनुभव, तेवढं आपत्तीकाली तुम्ही तुमचं नोकरीच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक काम केलेलं आहात. इतरपर्यंतला भरपूर काय तुमचं देणं लागतं. तुम्ही तुमच्या कारकिर्दीपासून युवकांना काय आदर्श द्या किंवा युवकांची भूमिका कशा पद्धतीत मांडा? आज जर बघितलं तर नोकरी कुणी करू शकतं, पण नोकरी करत असताना या इचलकरंजी शहरातील अनेक लोकांची संकटात अडकतात. त्याप्रमाणे आपण तिकडे लोकांना अडकतात, त्यांनाही देखील मदत करतो, जनावर अडकतात त्यांनाही मदत करतो. त्यामुळं माणुसकी म्हणून आपण एक इचलकरंजी शहराला नागरिकासाठी म्हणून आपण एक काय तर आपण या इचलकरंजी शहराला देणं लागतो. म्हणून आपण या इचलकरंजी शहरासाठी काही नाही काय तर करून दाखवून त्या ठिकाणी युवकांनी देखील असंच करावं की बाबा आपण वेळ वाया तुम्ही मोबाईल मध्ये न घालता किंवा इकडे तिकडे न फिरता काहीतरी एक आपण एक असं उल्लेखनीय कामगिरी केली पाहिजे की जेणेकरून या इचलकरंजी शहराचं नाव उज्ज्वल होईल. किंवा अशा कुठल्याही घटना घडल्या तर तुम्ही तात्काळ सर्वांनी मदत करा आणि जेणेकरून या इचलकरंजीचं नाव चांगलं लौकिक होईल. एवढं त्या ठिकाणी युवकांना मी आज एक त्या माध्यमातून एक संदेश देतो. तुमच्या कारकिर्दीत अशी एक कानावर गोष्ट आली होती आणि मध्ये भरपूर चर्चेत होता विषय की एक 50 फूट खाली माणूस दारू पिऊन धुंदीत पडलेला आहे आणि त्याला तुम्ही त्या 50 फुटावर खाली म्हणजे वरून माणसाला आणता येतं खाली, पण खालून वर माणसाला ते खांद्यावर घेऊन आणता येत नाही. त्यावेळेस तो अनुभव तुमचा सांगा काय ऐकून? इचलकरंजीमध्ये बीजेपी मार्केट टोल आहे, त्या ठिकाणी पट्टी मोठी वगैरे आहे. अशी जवळ 50 ते 60 पूल आहे, पण त्याला पायऱ्या वगैरे काही नाही आहे, बंदिस्त नाही आहे. एक बंद असं मद्यपान करून एक व्यक्ती रात्रीच्या वेळेस त्याला रस्ता न चुकता ती विहिरीत टाकल्या जातात की विहिरीमध्ये पती रातभर त्या ओरडत होती आणि तिथल्याच लोकांच्या नागरिकांच्या लक्षात आलं सकाळी या ठिकाणी दुसरी पत्त्याने ओरडत्या म्हणून. त्यावेळेला आम्हाला कॉल आला, आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर ती व्यक्ती तळमळ जात पडली होती रातभर. तर आता पायऱ्याही नाहीत, पण त्याला काढणं कसं एक चॅलेंजिंग काम होतं. तर आम्ही आमच्या फायर बॉटलच्या शिड्या 2 जोडून त्या खाली सोडल्या आणि खाली उतरलं आणि त्या शिडीला बांधून आम्ही खाली पर्यंत येऊन 2 फूट आणि 10 फूट खाली होती व्यक्ती. तर त्याला उचलून त्या ठिकाणी आणि 2 माझे साथीदार घेतलो, त्याला खांद्यावर घेऊन त्याला असं खालून असं वर आणलं आणि त्याला कुठल्याही प्रकारचं न लागता त्याला अलगत असं आणून आम्ही त्यांना त्याचा जीवही वाचला आणि त्याला दवाखान्यात आम्ही ऍडमिट केलं. ते जिवंत आहे. हो हो व्यवस्थित आहे. आणि मध्ये असा विषय होता की भरपूर असे मृतदेह किंवा आत्महत्या करणारे व्यक्तींना तुम्ही वापरले, त्यांची जीवितहानी होताच टळली गेली आणि त्या मृत्यूच्या धर्तीने तुम्ही वाचवला. हा काय विषय? 1/8/2019 रोजी एक व्यक्ती आजारास कंटाळून त्या मोठ्या पुलावरून त्यावेळेला पूर परिस्थितीमध्ये पूर होत होता. खालचा पूल बुडला होता, वरच्या पुलावरून उडी मारल्यानंतर तो आत्महत्या करण्याच्या दृष्टीने आला होता. पण आम्हाला लगेच ते निदर्शनाला आम्ही बोट करून त्या व्यक्तीपर्यंत जाऊन त्या व्यक्तीला बाहेर काढलं आणि त्याला नेऊन दवाखान्यात ऍडमिट केलं आणि ती जिवंत व्यक्ती आहे. आज गेले 6 वर्ष झाले ती विक्रमनगर मध्ये सुरेश हरंबे म्हणून ती व्यक्ती आता सध्या ते घरी चांगल्या पद्धतीनं राहते आणि त्यानेच माझ्या निवृत्तीच्या वेळेला त्यानं माझा सत्कार केला की अशी व्यक्ती मला पण एक आनंद वाटतोय की अशा व्यक्तींचा आपण जीव वाचवला आणि ती व्यक्ती आपल्याला भेटायला येऊ. आपण पाहिजे असेल तर आपण त्यांच्या घरीही जाऊन आपण त्यांच्या पण बातचीत करू शकतो. नक्की. इचलकरंजी मधल्या पंचगंगा नदी जी आहे ती भरपूर दूषित होते, तसंच कचरा भरपूर आहे तिथं. स्वच्छतेसाठी तुम्ही काय संदेश द्याल? तर पंचगंगा नदी एक आहेत, आपण त्या नदीला
मा म्हणतो, माता म्हणतो, आई म्हणतो. आपण रोज त्याच्या पाया पडतो. आणि आपणच काय करतो, या पंचगंगा नदीमध्ये जे काय असेल ते निर्मली टाकतो, कपडे धुतो, जनावर धुतो, किंवा का असेल ते आपल्या घरातनं अडगळीचं सामान आणतो. पण असं करू नये नागरिकांनी. कारण ही पंचगंगा ही स्वच्छ ठेवली तर त्यातले जलचर प्राणी जगतील. परत त्यातले पाणी स्वच्छ राहील, आपल्याला पिण्यासाठी पाणी स्वच्छ मिळेल, त्यामुळे रोगराई पसरणार नाही. तरी सर्व शहराच्या नागरिकांनी